तीच केलं काय? तथागत बुद्धानं बुद्धासाठी केलं. कुराण काय फक्त मुसलमानासाठी आहे काय? गीता काय फक्त हिंदूसाठी आहे? आमच्याही साठी आहे. गीतामध्ये काही वाईट नाही, कुराणामध्ये वाईट नाही, बायबल मध्ये वाईट नाही. बुद्धाच्या तत्वज्ञानात कोणाले वाईट ठरवलं नाही. म्हणून आपण आता भांडू नका. इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में. कायचा इस्लाम खतरे में, हिंदू धोके में? ये आग लगाने वाले चोट्याईचे पोट्टे पा कुठं आहेत? अमेरिका, लंडन, इंग्लंड आपलं सतरंजात उचलून राहिलं. म्हणून मी अंदरची गुह्य गोष्ट सांगितली. तुम्ही आताही पा बाहेर देशात कोणाचे पोर आहेत आणि दुसऱ्या धर्माच्या पोराई संग पोरी संग लग्न कोण केले? आता काय बोलायला लावता? तुम्ही समजता, तुम्हालाही मालूम आहे, मलाही मालूम आहे. आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात, स्वतः शेण खातात. म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही अंदरून बदला. वरून फक्त पाया लागायचं सोंग नका दाखवू. मी पाया लागू कधीच देत नाही. मी वारकरी आहो. आता मी पंढरपूरला गेलो ना तर मला पांडुरंगाच्या मूर्ती जवळ नेलं आणि पुजाऱ्यानं विठोबाच्या गळ्यातला हार काढला आणि माझ्या गळ्यात टाकला. आणि मग रुक्मिणी मातेजवळ नेलो. रुक्मिणीच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात टाकला. काऊन? मी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कडून, दिल्ली गव्हर्नमेंट कडून, केंद्र कोणतं होते ना ते, कला प्रवाह, केंद्र गव्हर्नमेंट कडून होतो मी. म्हणून मला कोणामुळे इज्जत मिळाली? तुमच्यामुळं. मला आता जे वाढदिवसावर मोठ्या मोठ्या कार्यक्रमात बोलावतात, कोणामुळं? तुमच्या लोकांमुळं माझी इज्जत आहे. बरं, मानावर लोक लय जमा होतात. आज पावसाळा आहे, पाण्याचे दिन आहे, नाही तर 10,000 लोक राहतात. हे कोणामुळं? माझे प्राणवायू तुम्ही माय मावल्यान तुम्ही आहे. तुम्ही रुक्मिणी आणि हे विठोबा आहे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, तिच्याची गणना कोण करी. तुम्हाला धन्यवाद देतो. नाही तर या सत्यपालले काय किंमत आहे? मी शिंपी आहो. माझी जात कोणती आहे मालूम आहे? शिंपी. कपडे शिवणारा, काम पडलं तर फाळणारा. पण आमच्या जातीले हलकट समजू नका. नामदेव महाराजांनी त्रास दिला, त्याचे अभंग पाण्यात बुडवलं नाही. तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले. नामदेव महाराजांनी मंदिरातून हाकललं. कीर्तन मंदिराच्या मांग कर म्हणे. ताकद होती बाबू. मंदिराच्या मांग गेले नामदेव राया. संत शिरोमणी लागला मृदुंग वाजाय. अरे गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेवाचे अभंग आहे. संत नामदेवाचे अभंग ग्रंथ साहेबामध्ये आहे. काय लहान संत होता, परंतु औंढा नागनाथले त्याचं कीर्तन बंद पाडलं येईन चोट्याईनं. म्हणून मलाही त्रास झाला. चाकू मारले मुंबईला 3, दादर मध्ये, नायगाव दादर मध्ये रक्तबंबाळ झालो. मला गॅरंटी न वाटे. चाकू तो फोटो काढायला येतात लोक कार्यक्रम संपल्या. तो फोटो काढायला आला, नवसा धरलं, धड धड 2-3 मारले. पण त्याले काय मालूम, सत्य कधी मरत नाही ना. मला सांगा, गांधीजी मरण पावली की नथुराम? कोण मेलं 2 पैकी? नथुराम मेला. गांधीजी आजही जिवंत आहेत. कोणालाही विचारा. जन्मतारीख कोणती गांधीजीची? 2 ऑक्टोबर. धन्यवाद. उभे राहा. 2 ऑक्टोबर सांगितल्याबद्दल तुम्हाला पुस्तक देतो. उभे राहा ना. या, तुम्ही माणसं चांगले भेटले म्हणजे आज खरंच प्रेम करणारे लोक भेटले. बच्चू भाऊ वर तर आहेत, पण प्रहार संघटनेवर गणेश भाऊ निंबाळकरावर तुम्हाला जीव तोडणारा माणूस पाहिजे, जीव देणारा माणूस पाहिजे. तुम्ही कोणी कंपनीचं सरणे आडनाव? जाधव. चांगल्या कंपन्या आहेत तुमच्या.
जाधव म्हणजे शिवाजी महाराजच्या हा जाधव सिंदखेड राजा. चला जाऊ पाचोरकर, बेलदार काका, निंबाळकर, शिंदे, तिडके दादा, नाव मस्त आहे, चव्हाण, गांगुर्डेजी, जाधव महाराज. धन्यवाद. एक वानखडे आहेत व्हेजिटेबल वाले, म्हणजे भाजीपाल्यावाले. हे इथं दुकान आहे ते भाजीपाला विकतात, ते माये मावस भाऊ आहेत. ते मला इथं आल्यावर समजलं. त्या महाराजनं त्या वानखडे भाऊच्या घरी नेलं. ते आमचे मावस भाऊ आहेत. कुठे आहेत वानखडे? गेले काय? मला वाटलं बाईचा फोन आला काय वहिनीचा. या इकडे एक मिनिट. माय बसले सत्कार करत, शाल, श्रीफळ, हार. म्हटलं आपण शिंपी आहो, आपल्याला कोण हलकट समजू नये. हमारा भी आदमी तुम्हारे चांदवड़ में है, और वो भी जगताप दादा ने इनको कोऑपरेशन किया है ना. जगताप असे मदत करणारे कुठे आहे जगताप? या जगताप काका. अरे शिंप्याले मदत जगतापानं केली, नामदेवाले मंदिरातून त्याईनं हाकललं. हे असे एकाले एक असे गणेश दादाले तुम्ही सर्वेचे सर्वे. जगताप म्हणजे वर टेम्परेचर. तुम्ही सर्वेची मदत असली, धन्यवाद देतो. एका सर्वसाधारण माणसाले, माझ्या भावाले तुम्ही मदत केली, मी आभारी आहो जगताप साहेब. अन असंच एकाने एक ज्योत से ज्योत जगाती चलो, प्रेम की गंगा बहाती चलो. अरे असं एक एक मत जोडलं ना तर कुठच्या कुठे जाते भाऊ माणूस. काय मुंबईत गणेश भाऊ जाणार नाही का? गॅरंटीनं जातील. पण तुमचं प्रेम असू द्या, तुमचं लेकरू म्हणून पदरात घ्या. बच्चू भाऊ कडून मी त्याची तारीफ ऐकत राहतो. काम करण्याची ढब आहे. आणि बच्चू भाऊ म्हणजे अपंगाचा. गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, आणि ऊंच नीच को हटाना गर्व मेरा. जगताप काका, तुम्ही यायचा सत्कार करा. तुम्हाला काय विचारलं होतं मी? 2 ऑक्टोबर. मग नथुरामची जन्मतारीख सांगा. तो मेला जब उनके हृदय पे गोली चली. तुम्हाला ग्रामगीता. अहो काका, तुम्हाला एक पुस्तक देतो. माझं पुस्तक लिहिलं मी, सत्यानाश. तुमचा तर कधी होणारच नाही. प्रामाणिक, इमानदार, दयाळू, कोणालाही मदतीचा हात. म्हणजे मला काही वर्गणी नाही मागायची मंदिर बांधायला. लक्षात घ्यायचा. माय सारखा स्वभाव आहे. कोणी भांड्याली आलं तरी त्याला थंड करून टाकते ऑटोमॅटिकच एक शब्द बोलले की. कारण तुमचा स्वभाव आहे. म्हणून तुमच्या सारख्याची साथ आज तुम्ही कीर्तनात आलात. बच्चू भाऊच्या अभिमान आहे मला. धन्यवाद. टाळ्या. हा, एक यायले पुस्तक देणं वानखडे भाऊले. तुम्ही पहिल्यांदाच कीर्तन ऐकलं. एखादं गाव सांगा. बाई आली का? घरी म्हातारे आहेत म्हणून त्याच्या सोयीसाठी मीच राखतो ना तुमची. तसं तर कोणी म्हातारं दिसलंच नाही मला घरी. तुम्हाला पुस्तकच देतो, बोले तैसा चाले. माझ्या जीवनावर 2 पुस्तकं काढले. लोकमतचे गुंडेरवाले आहेत वानखेडेची. मलाही आनंद वाटला की आपलं बियाणं कोणीतरी आहे एक. नाही तर आपलं बियाणं नाहीत. बरं आपण महत्वाचे आहो. बरं जगताप काका, आम्ही शिंपी लोक महत्वाचे आहोत. पण आम्हाला हलकट समजतात. संत चोखोबा शेजारी
आहे नामदेव पायरी धनी मला विद्वाना विठुरायाची पंढरी. आम्हाला शिंप्याने जर हलकट समजलं तर आम्ही कपडे शिवणं बंद करू. मग तुमचं काय होईल मालूम? तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुंभारी आपलाच आहे. विठ्ठला देवाच्या मूर्त्या कुंभार तयार करते. कुंभार देवाले बनवणार आहे. गाडगे बाबाचं एक पुस्तक आहे 10 रुपयावाला माधव. दादा सिटी नका मारू, आता मारू द्या. कीर्तनात नाही फरक पडत. कीर्तनामध्ये नियत खराब होत नाही, पण लग्नात जर सिटी मारली मैं तुझके भगाला असं आहे ते. म्हणून कीर्तनात शिटी येऊ द्या, पण लग्नात नका मारायला लावू. नवरदेव घाबरून जाईल कि मा अगोदर तर नवरी बुकिंग नाही. कारण आजकाल असंच चालू आहे, लग्न याच्या संग होते पळून दुसऱ्या संग. हे प्रेम प्रकरण एवढे वाढले. म्हणून माझी प्रार्थना आहे तरुणांना, माझ्या बहिणींना, यापासून वाचा. आपल्या मायबापाची इज्जत मुलीनं वाचू. आता परवा लग्न झालं एक, ते पोरगी पळून गेली तिकून लग्न करून आली. मायबापाले म्हणे मी तुम्हाला ओळखत. आणि तिनं जो नवरा केला त्याले 2 लेकरं. त्यानं 2-4 दिवस ठेवली. आकर्षण घरच्यान संघर्षण. सत्यानाश झाला रे बाप्पा बाप्पा, मग कोणाकडे आली? माय बापाकडे. म्हणून पोरी नाही, थोडी बुद्धी वापरा. माय बापाने कोणाला वाटत? अरे लहान एवढीशी पोरगी राहते त्यापासून मायबाप तिची सेवा करतात तर शिक्षणापर्यंत. 2 वर्षात पोरगी प्रेम करते आणि 1 वर्षातच मायबापाला भुलते. 18 वर्ष दुःख सांगावे तर पोरगी. तुम्ही पाहना, म्हणून तुम्ही लोक चांगले चांगले काऊन म्हणून राहिलो. किती वाजले पाय रे? 10 वाजले. किती झाला का टाइम? 1.25 तासापासून तुम्ही मांडी नाही बदलवली. काही लोक असे बसलाय. मी स्वतः नाही बसू शकत असा, पण येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. म्हणून माझ्या भावांनो, माझे कीर्तन दररोजचं वर्तमान आहे. आज काय पाहिजे? आज पोरं मायबापाचा विचार नाही करत, पोरीवर प्रेम. आणि हे जे हरामी लोकांची जावल्यात गंदी पैदा होते, लिहून देतो. ज्याच्या बापानं लाच लुचपत खाऊन इस्टेट जमावली त्याची पोरगी बदमाशच पैदा होईल. त्याचं पोट्ट हरामखोर होईल. ते पोरशे कार खटला. 2 कोटीची गाडी लेखानं नेली रस्त्यानं चालणाऱ्याच्या अंगावर. आज हरामाच्या पैशात हे आहे. म्हणून तुकाराम महाराज लिहितात, जोडून या धन उत्तम व्यवहार उदाचा विचारे म्हणून बच्चू भाऊच्या विधानसभेत आवाज चालते, भ्रष्टाचारी नाही. आज केवढी मोठी ताकद आहे बच्चू भाऊची. कशासाठी? माणूस आहे. माझ्या आश्रमात संस्कार वर्गाने भेट द्यायला येतात. आणि जेवण कोणतं राहते मालूम आहे? शिळी पोळीन बेसन करायला लावतात. म्हणजे आपला असा नेता आपल्याला पाहिजे. नहीं तो गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा लिया, वारे तुम्हारे राजा ने रावण को लजवा दिया। गैया कटे मदिरा नटे सीने नटे का जोर है, वे विचार तो खुल्ला चले घर घर में घुसखोर है। म्हणून आम्हाला सज्जन माणसाची गरज आहे। म्हणून तरुणांनो, तुम्ही प्रहारच्या माध्यमातून, विवेकानंदाच्या माध्यमातून, फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून, रक्तदानाच्या माध्यमातून माझ्या घरात मी 2 देहदान केले आणि 1 नेत्रदान केले।
माझी आई वारली तर माझी आई म्हणे, सत्यपाल मेल्यावर माझ्या सुनीसारखं मलाही अजरामर कर, माझं देहदान करतो. तर त्या दिवशी बच्चू भाऊ कडूचा माणूस मरण पावले, प्रहारचे कार्यकर्ते मर्डर झाला, त्याच दिवशी माझी आई गेली होती. मग जो मरणारा होता ना गणेशराव, तो माझ्या घरी येऊन राहिलता, पण म्हणजे आईले पायासाठी. मी कीर्तनाला गेलो, मला माझ्या पोराचा फोन आला, बाबा आई गेली. म्हटलं म्या जिवंतपणी तिची कंबर धुतली, तिचं लुगडं धुतलं मा भावानं, मा परिवारानं. मेल्यावर मी तोंडात पाणी टाकत नाही. आणि मी येईपर्यंत बॉडी खराब होईल, दवाखान्यात पाठवून दे मेडिकल कॉलेज. दुसऱ्या दिवशी बच्चू भाऊ मी दवाखान्यामध्ये बॉडी दाखवायला लावली, तिथं श्रद्धांजली अर्पण केली. सांगायचं मतलब माझ्या घरात 2 देहदान, आई आणि 1 नेत्रदान माझ्या बापाचं. आणि मी ज्या जिल्ह्यात जाईल त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने माझी बॉडी जाईल. माझं मृत्यूपत्र असंच आहे. आणि इस्टेट काहीच नाही केली, आपलं दररोज साड्या वाटणं. काही गरीबाचे लेकरं आज कोणी दिसूनच नाही राहिलं, पोट्टे पट्टे. हा कार्यक्रम जरा पावसामुळं गावात असला की सर्व परिस्थिती राहते. आणि माझ्या डोक्यात केव्हा आलं, उभ्या माझा भाऊ मरण पावला 12 ऑक्टोबर. त्याचं जीवन माझ्यासाठीच होतं, त्याची बॉडी दान करून राहिलतो. पण बॉडी मध्ये इन्फेक्शन झालं, म्हणून मला त्यांचे मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, माझ्याही बाबाचं देहदान करा. पण इन्फेक्शन झाल्यामुळं 1.25 महिना पॅरालिसिसचा अटॅक आला, म्हणून ते इन्फेक्शन झाल्यामुळं बॉडी घेतली नाही. म्हणून आज तुम्ही किती 400 पर्यंत आज पूर्ण चांदवड तालुक्यातलं नाही, नाशिक जिल्ह्यातल्या तरुणाईनं आपण रक्तदान केलं. महाराजनं रक्तदान केलं, महाराज रक्तदान केलं. असले रक्त देणारे महाराजच भेटत नाही. रक्त पिणारे ढेकणं महाराज 10 वेळा रक्तदान केलं. 10 महाराजांनी. वा, हे आहे खरे वारकरी. या महाराज तुम्ही आता या. अरे या ना, या. नाही तर मी म्हणजे पुस्तकं आवडत नाही का, मग पोथ्यात वाच. अरे बा पुस्तक वाचा ना, म्हणून तर बोलावलो महाराज. वा वा, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे गाडगे बाबा. तुझ्या आपणही रक्तदान केलं, धन्यवाद. झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही. धन्यवाद महाराज. मी 10 महाराजांना, हे कीर्तनकार संघ असल्यानं गणेश भाऊ पक्क्यात जमत. आम्ही वानखळेचा प्रचार करायला 5 पाल गेलो. संदीप पाल, पंकज पाल, रामपाल, ऋषीपाल, असे पवन दवंडे PhD झालेला कीर्तनकार आहे. पवन दवंडे 5 गेलो, जमलो. दिल्ली साधा भोळा वानखडे माणूस, राखीव मध्ये दिल्ली. सांगायचं मतलब हे महाराज लोकांचा आशीर्वाद, संत कृपा झाली, इमारत फळाली आणि संत कृपा झाली, इमारत फळाली. मी काही संत नाही, मी संतराव. मी काय म्हणते, मला जमलंच नाही बाबा, म्हणून मी माफी मागतो. आणि मग या खंजेऱ्या त्या बाईले बसवा बरं. बाई बसून द्या, उभ्या ना करो, बसून द्या बा, बसा. बस झाला आता, पा बस झालं बाई. पाय ना कधी फोटो भरतीन बाईच्या नावाने. अरे ओ
पंजाबी लोग ऐसा करते ना, भांगड़ा उसकी ढोलक बजाए मैंने। अब अपन दांडिया देखेंगे, दांडिया अच्छा करें। मैं तो भूल चली बाबुल का दे पिया का दे। त्या ताली द्या। मैं तो भूल चली बाबुल का। बाबू जगात जादू नाही, तुम्ही म्हणाल जळशील ना बे, माई जळण तुमची कायले जळू देता। आई उदोग आंबा आई तुझा उदोग उदोग आंबा माई उदोग तुळजा माई उदो उदोग आंबा आई उदो उदोग तुझा आई उदो उदोग आंबा आई। भाऊ अंधश्रद्धा निर्मूलन डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना वंदन करतो बाबा। अरे त्या बाईला बस रे बाई, उभी नका राहू, बसून द्या, बस झालं। पहा आता इकडे बाईच्या लक्षात आलं काय, बाईचं नाव काढलं की माणसं किती पागल आहे। सर्व लेडीज इकडे आहेत तरी तुमची नियत। तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम। अरे तुकाराम महाराजाने लिहून ठेवलं, पराची हे नारी रुक्माई समान। तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही तर सज्जन लोक आहात। मला तर 33 कोटीतले देव इथंच दिसून राहिले, कांदा पिकवणारे, कष्ट करणारे, मेहनत करणारे। मी आपल्या मायबापांना, माझ्या माय मावल्या थोड्याशा जरी आहे पण जिवाळ्यानं कीर्तन ऐकायला तुम्ही उभे राहताय। तुमची साडी बाकी आहे, मा नातीच्या मागची बाई उभ्या राहा दे रे, म्हणजे सत्कार करू द्या ना। अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही महिला म्हणजे तुळशी आहे, 24 घंटे ऑक्सिजन देताना जी तुम्ही। मैं तुळशी तेरे आंगन की, मैं तुलसी। तू म्हणाल कीर्तनात हे साड्या वाट्याचा कार्यक्रम काय ते आहे का? पैसे वाट्याचा कार्यक्रम काय? मी शाळेत जावं तर माझ्या शाळेत मला ड्रेसले खालू मागून 2 झाकणार आहेत, म्हणजे फाटेर राय माई। मला एका गुरुजीनं लाईनीतून बाहेर काढलं होतं, अपमान केला। मग गुरुजीला म्हटलं मी आत्महत्या करतो, इरीत जीव देतो। मग अपमान काऊन केला? तुले जर म्हणे तुझे कपडे फाटेल आहेत, म्हटलं तुझ्या पगारातून गेलो। आता साने गुरुजी कुठे आहेत? नाने गुरुजी पैदा झाले। आता गुरुजी साने गुरुजी कमी आहे, नाने गुरुजी फार पैदा झाले बाबू, म्हणून बिघडली परिस्थिती। म्हणून आम्हाला साने गुरुजी सारख्या गरज आहे। तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज हे आमचे गुरु महाराज आहेत, आम्हाला त्या गुरुजीची गरज आहे। कान फुकणाऱ्याची गरज नाही बाबू। मी अनेक चमत्कार करतो, ताव्यावर बसलो, एबीपी माझा तुम्ही चेक करा। एक महाराज ताव्यावर बसला होता, मग मी बसून दाखवलं। मी डोळ्याले पट्ट्या बांधून मोटरसायकल चालवतो, विस्तवून चालतो, काही नाही, चिवट्या बनवून नाही ते। पळत पळत गेलं की 3.5 सेकंद चटका कमी लागते। आता मला जिभेले चटका काऊन नाही लागला? मी थुका घेतला जिभेवर आणि त्याच्यानं ते लावलं म्हणून काही लागला नाही। आणि पायाले काऊन नाही लागला? 3.5 सेकंद चटका लागत नाही। हा विज्ञानाचा नियम आहे। हे भविष्य सांगणं हे सर्व चेहऱ्यावर गेसिंग आहे। काही काही बाया महाराजले विचारतात, डॉक्टरजी बायको म्हणे महाराजांना विचारा ना माझ्याबद्दल। मा भाऊ म्हणे ते चिवट्या बनवून आहे ना बाई, आम्ही अगोदरच सांगतो, ज्योतिष्य पंचांग पाहती त्याच्या बायका विधवा का होती। बोला, पण तुम्ही आपण लोक गुलाम झालेले आहोत।
मी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांना बाहेर काढलं, पण आपण समजलं नाही 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. त्याला किती दिवस दुसऱ्याचं ऐकता. हे माझं नाव माझ्या आईनं ठेवलं सत्यपाल. आणि तुम्ही मुलाचं नाव ठेवताना कोणा राशीवर आहे कोणाला विचार. खरंच आहे, कोणाला विचार. बोला बरोबर आहे. ब्राह्मणाला. पोरग कोणाचं आपलं तुमचं पैदा कोण केलं. माय तुम्ही बाप्पा. केलं. मायनं 9 महिने उद्योग ठेवलं आणि त्याचं नाव कोण ठेवलं. महाराज तो होता काय 2-3 दिवस. अरे गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव. पुढे जाऊ. आपलं लग्न लागलं, जनरल बोलतो लग्न लागलं. माझं नाही, माझ्या लग्नाची 17 मे, माझ्या भावाची 17 मे. माय तिथं जे 2000 लग्न लावले तुकडोजी महाराजच्या पद्धतीने, अक्षिदा फेकल्या नाही. तुम्ही तांदूळ फेकता. हे कोण्या कायच्यात बसते तांदूळ फेका. फुलं टाका ना. फटाके फोडून प्रदूषण काय करता. पाणी येत नाही ना. म्हणून हे बदलवण्यासाठी परिवर्तन म्हणजे ग्रामगीता. हिंदीमध्ये ग्रामगीता आहे, संस्कृत मध्ये आहे, हे बंजारा भाषेत ग्रामगीता आहे. ते वसंतराव नाईक. हे मराठी आहे, हिंदी आहे. हे आज आम्हाला याची गरज आहे भाऊ. आमचं जीवन तुकोबाची अभंग गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास तुकडोजी महाराजांनी केला. वारकरी दरवर्षी पंढरीला वारी होती तुकडोजी महाराजाची. ते मस्त म्हणतात ना महाराजचा अभंग. पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला पाहू, विवर स्नान. पूर्ण नको म्हणू, लवकर मायनस कर. पूर्ण म्हणशील तर 3 दिवस लागतील. हे शॉर्टकट मध्ये बरं. म्हणून बाबू डोक्यातल्या मुड्या काढा. मायबाप मेल्यावर मी केस दिले नाहीत. मायच्या इम्मानानं केस नाही दिले. तुम्ही काय करता. मायबाप मेले की केसन गोदावरीत रामकुंडावर नेऊन टाकता. तिथं ते बसेलच आहेत. हो हा हो हा. बाप तुमचा मेलान पैसे तो कमावते. पुढे तर राहिलंच. गाडगे बाबाचा आश्रम गोदावरीले रामकुंडाच्या जवळ आहे. पण गाडगे बाबा पाहून राहिले तर एक पंड्या ज्याचे मायबाप मेले त्याला असा करून घालता. हो महा हो. तांब्याचे भांडे, स्टीलचे भांडे नाही मागत, तांब्याचे. आणि पुरा माल डब्यात ठेवला ना असा करत जाय तो पंड्या. हो महा हो असा ठेवत जाय. मग गाडगे बाबाने विचारलं हे असं काय करतं. म्हणे असं केलं की याच्या बापाने स्वर्गात पोचते. मग गाडगे बाबानं गोदावरीतलं पाणी असं फेकणं सुरू केलं. तर तो पंड्या म्हणे गाडगे बाबा हे पाणी कुठं फेकता. म्हणे अमरावती जिल्ह्यात गहू पेरला, मी इथून पाणी फेकतो. मग तो पंड्या म्हणे एवढं अमरावती आहे 500 किलोमीटर, नाशिक अमरावती, पाणी कसं काय जाईल. बिना पाईपाचं कसं जाईल. अबे म्हणे आता इथं तुमच्या इथं बंधारे बांधलेला आहे. किती वर्षापासून. ते पाण्याचे पाठ. पण त्या पाटात कधी पाणी पाहिलं. यासाठी माणसं असे निवडून द्या की पाटाले झिरा लागला पाहिजे, फाडून खाणारा पाहिजे. बाबा कसं तुम्हाला मालूम आहे ना ते कांद्याचे किती पैसे भेटले होते. किती कोटी पुऱ्या महाराष्ट्राले. चिल्लाय 385 कोटी. कशामुळं चिल्लाएगा तो तर जाएगा. संगठन हो तो तर जाएगा आणि हो अकेला तो डूब जाएगा. आमदारकीचे पगार एका झटक्यात काढतात मानधन वाढवते. पगार नाही मानधन. खासदारकीची वाढतात, अवघेच वाढतात. शेतकऱ्याचे काऊन न वाढत. आपण एका जागी नाही ना.
भीमा तुझ्या विचाराचे जरी 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारे चटोक असत. म्हणून उठा शेतकरी भाऊ, उठा शेतकरी भाऊ, आता 2 महिन्यात लवकर जागे होऊ. आता जागे हो. येत्या इलेक्शन मध्ये येईल झोळपा देऊ. साव होणार की एकच शेतकऱ्याची. म्हणून फक्त गुलामी टाळा. जस लेकरू पैदा केलं मायबापानं, लेकराचा आपले लग्न लागतात, तारीख कोण काढते? महाराज. महाराज काढते. 17 वाजून 32 मिनिट, 21 वाजून 38 मिनिट, डीजे वाजून राहिले 40 घंटे. लगन सकाळचं दुपारी. एका नवरदेवाला हाकलून दिलं, नवरी दुसऱ्या संग दिली रवाना. मी माझ्या लग्नात तिथी नाही पाहिली. नवरदेव असतानाही भाषण केलं नाही. का? त्याला बायको आपली. लग्नाले खर्च तुमचा, तारीख तो महाराज काढते. किती गुलामी आहे आपली. म्हणून आपण फेल झालो. मंदिर आपण बांधतो, मूर्तीची प्राण प्रतिष्ठेले त्याला बोलावतो. काऊ आपण वर्गणी दिली, आपण ठेवू मूर्ती देवाची. युगे 28 पुंडलिकानं विटेवर विट उभं केलं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. पण आपली गुलामी काही बंद नाही. म्हणून माये बाबा मरण पावले, म्या केस नेले नाहीत, मा घरातल्या बायाईनं बांगड्या फोडल्या नाही. बांगड्या नाही, केस नाही, जुन्या रुड्या काढून फेकल्या. आधुनिक विचारासोबत हे रजिस्टरच काढले आई वडिलाच्या निमित्तानं. आणि माई बायको मेली तर तिच्या निमित्तानं मी 100 पोराईले कीर्तन शिकवतो. 15 दिवस, 21 मे ते 4 जून संस्कार शिबिर. काळाची गरज आहे. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. अरे पत्नी तुमची, लग्नाची तारीख तुम्ही ठरवा ना. शेतीतलं बजेट पाहून पंचांगात आहे काय? तो महाराज विचारते पोराचं नाव काय ठेवू? बाई किती वाजून किती मिनिटानं झाला? त्याची माय काय घड्याळ घेऊन बसली होती? म्हणून अंधविश्वास डोक्यातून काढा, जुन्या रूढ्या काढा आणि माणसावर प्रेम करा. माझा देव कुठं आहे? तुकडोजी महाराज म्हणतात, माझा भगवंत माणसात आहे. भगतसिंगामध्ये देव आहे, महात्मा गांधी मध्ये देव आहे, शिवाजी महाराजात देव आहे, बाबासाहेब आंबेडकरात देव आहे. तुमच्यात देव आहे. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासान छोंग धतो का? गहूच तयार नाही केले. म्हणून मायबापू आज माणसाची गरज आहे. गणेश भाऊच्या रूपानं, बच्चू भाऊच्या रूपानं, तुमच्या रूपानं माणसं भेटलेले आहेत. तुम्ही वादळा तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. आणि आजचं कीर्तन आजच नाही, इथं प्रबंध भूमी न्यूज चॅनल आज लाईव्ह कीर्तन चालू आहे. या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याची जागृती त्याच्या चॅनलच्या माध्यमातून करत राहतात. 2 लाख सबस्क्रायबर आहेत भाऊ. माझे आतापर्यंत माझं कीर्तन कोणी युट्यूब वर दाखवते. एका चॅनलचे 1,10,000 युट्यूब सबस्क्राईब करतात, पण ते मला पैसे नाही भेटत. मी कोणाली म्हणतो, कोणी दाखवा. मला आजपर्यंत 1 रुपया युट्यूबनं फेसबुकनं नाही दिला. उलट मा फेसबुक हॅक करण्यात आलं. 1,20,000 सबस्क्रायबर त्या फेसबुक वर होते, तर ते हॅक करण्यात आलं. बायाचे वाईट फोटो टाकले. मग SP ऑफिस, पोलीस स्टेशन रिपोर्ट दिला आणि बंद केलं. आता माझं नवीन युट्यूब आपल्या फेसबुक चॅनल वर आहे, सत्यपाल महाराज फेसबुक पेज आणि सत्यपाल महाराज युट्यूब. मग सबस्क्राईब करू नका, फक्त ऐका.
कारण ऐकल्यानं आनंद येऊन जाते आणि तुमचे चेहरे पाहून सतत एकसारखे बसून आहे. तुमची ऐकायची इच्छा आहे काय? तुमच्यात कोणी पेत नाही, पण कोणी फुकट पाजली तवा, इलेक्शन असलं तवा, जो खाऊ घालील दारू मटण त्याच दाबू आम्ही बटन. आता हे आम्हाला बदलवायचं आहे. मले जरी बटन दाबता येत नाही, पण गणेश भाऊच्या इलेक्शनले माझ्याकडून मदत केली. अजून मला लागलं तर मी मदत पाठवू शकतो. फुल नाही फुलाची माझी देवपूजा आहे. असे सज्जन माणसं निर्माण झाले पाहिजे. मी गणेशरावजी निंबाळकर, बच्चू भाऊ, अजून तुमची ऐकायची इच्छा आहे काय? आता तुम्ही खंजेरी एखादी विकत घेऊन जा आणि घरी बायको अंगावर आली की बायकोनं काही आणा म्हटलं कोणतेही आवाज मी अलग अलग अर्धा आवाज काढतो. कव्वाली ढोलक ऐकवतो येत नाही, वेळ लय झाला. पण तरी तुम्ही प्युअर जातीचे भेटले म्हणून मलाही मजा येऊन राहिली. मी 9 खंजेऱ्या वाजवल्या. काही लोक म्हणे अपमान आहे हा, तुकडोजी महाराजचे लोक म्हणे अपमान आहे. आता एक लव्याला येईन त्रास दिला तर सत्यपालने सोडतील का? मले पुरस्कार द्यायला येतात महाराष्ट्र भूषण, पण तटलोक जाते त्याची जात काय आहे? शिंपी, ओबीसी, मांग मांग जात जात जातच नाही. पण तुम्ही जात पाहू नका. या संतांनी जात पाहिली नाही, सर्व जातीचे मिळवले. आज बौद्धही आहे, मुसलमानही आहे. गणेशराववर सर्वांचं प्रेम आहे बाबू. आणि राहिले शिकही आहेत. शिकाईचं प्रेम कोणावर आहे? पंजाबीचं मालूम आहे? गुरु ग्रंथ साहेब, ग्रंथावर प्रेम आहे. वाचन म्हणून आम्हाला पुस्तक, माझ्याजवळ पुस्तक आहे 10 रुपयाचं, माझं अभंगाचं पुस्तक आहे. गाणे किती खतरनाक लिहिले मी. तेरे बिकरे बिकरे बाल, गुलाबी गुलाबी गाल, तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल. तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल. लोकाईले ऐका काऊन वाटते? त्याचं हे कारण आहे. बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बन के पोटी पढ़ के सारे हो गए माला. पुजारी बन के हे असेच गाणी लिहिली या नागपूर नगरीची. ज्योत लाविली क्रांतीची, धनी मला विजापूरला, तिच्या भूमी ही नागपूरची. अरे घड्याळ पाय ना, हे तुतारी वाजवणं सुरूच आहे काय तू? मी गणेश भाऊ बंद करतो. नाही मले तर नशा आहे. मी तर एवढी, मला इतका आनंद येते, चालूच राहू द्या. पण तुम्ही माय मावल्या, तुम्ही वडील, तुम्हाला धन्यवाद देतो. आपण कव्वाली ढोलक राहिली ते मग बोलता बोलता विसरून जातो. तिसरंही चॅनल आलेलं आहे इथं, मराठी वक्ता चॅनल. त्यांचंही लाईव्ह चालू आहे आणि त्यांचंही सबस्क्राईब करा. आणि हे जे चॅनल आहे तर शेतकऱ्याच्या बद्दल आहे. प्रबंध भूमी नाही काय मातीत मातीत बस झालं. हवे रात्र काढता का तू? मग मी कव्वाली ढोलक अशी वाजवली. भरते झोली मेरी या मोहम्मदी, लौट कर मैना जाऊंगा खाली. भरती झोली मेरी या मोहम्मदी, लौट कर मैना जाऊंगा खाली. भरती झोली मेरी
चाकू मारा की गोळी मारा, रोज बजेगी खंजरी. खंजरी रे मेरी, माझी खंजरी बंद होणार नाही. बजेगी खंजरी, 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 खंजरी. बाबा बाबा रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी. सर्व मायबापांना धन्यवाद. महाराज करू काय बंद? ठीक आहे, सर्वांना आभार, सर्वांचे आभारी आहो. आणि पुन्हा पुन्हा तो गणेशराव तुमचा फोटो घेऊन द्या. 5 मिनिटं राठवंदन होईल. सर्वांनी- राष्ट्रवंदना घेऊ. महाराजांचा कार्यक्रम संपला असेल तर या ठिकाणी मी सर्वांनी विनंती करतो 5 मिनिटं बसायचं आहे शांतीने. या ठिकाणी महाराजांनी गाडीबाबांची प्रतिमा दिली आहे. एक जोरदार टाळी वाजवायची आहे. तुम्ही ज्या शेतकरी पुत्रावरती प्रेम करतात त्यांच्या या ठिकाणी गाडीबाबांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सत्कार करताय महाराज. मी खाली येतो ना, एक फोटो एक गजा. खरं तर महाराज ह्या चांदोड तालुक्यामध्ये प्रथमच या समाज